गुड आफ्टरनून फ्रेंड्स. माझं नाव आहे विवेक मुळे. आज मी एका वेगळ्या विषयावर बोलणार आहे मित्रांनो. फ्री हिट. फ्री हिट म्हणजे काय? सध्या आपण बघतोय की मार्केट्स थोडीशी करेक्ट होत आहेत, स्टॉक मार्केट्स करेक्ट होत आहेत इंटरनॅशनल इव्हेंट्समुळे किंवा आपल्या काही लोकल रिझन्समुळे सुद्धा असू शकतात, पण बेसिकली इंटरनॅशनल रिझन्स जास्त आहेत ही करेक्ट होण्यासाठी आत्ताची. तर अशा वेळेला काय करायला पाहिजे? शुड वी इन्व्हेस्ट? शुड वी रिडीम? शुड वी स्टार्ट अन SIP? शुड वी स्टार्ट अ शॉर्ट टर्म प्लॅन? शुड वी स्टार्ट अ सिस्टमॅटिक ट्रान्सफर प्लॅन? अशा खूप ऑप्शन्स असतात मित्रांनो. आपण क्रिकेटमध्ये बघतो की फ्री हिट नावाचा एक प्रकार असतो. म्हणजे जेव्हा एखादा बॉलर नो बॉल टाकतो, स्पेशली वन डे आणि 2020 मॅचमध्ये हे हा प्रकार आहे की नो बॉल टाकल्यानंतर त्याला पुढचा जो बॉल असतो तो बॅट्समॅनला फ्री हिट मिळतो. म्हणजे त्यांनी कशी आडवी तेवढी बॅट मारावी आणि तो आऊट डिक्लेअर होणार नाही, त्याला रिस्क फ्री स्ट्रोक मारायची संधी मिळते. अशी संधी बॅट्समॅन कधीही सोडत नाहीत आणि ते सिक्सर मारायचाच प्रयत्न करतात, सिक्सर किंवा 4, कारण त्यांना माहिती आपण आऊट डिक्लेअर होणार नाही. आणि अशा वेळेला ह्या टीमचं ॲव्हरेज वाढवण्यासाठी असे फ्री हिट्स बॅट्समॅन पुरेपूर फायदा घेतात. मित्रांनो, आज मार्केट्स एवढी करेक्ट झाली आहेत, तर मी डेस्टिनीने तुम्हाला दिलेली ही एक फ्री हिट आहे असं मला वाटतं की अशा मार्केटमध्ये जेव्हा मार्केट्स करेक्ट होतात तेव्हा आपण काय करावं? तर का आपला व्ह्यू 5 वर्षापेक्षा जास्त असेल इन्व्हेस्टमेंट करण्याचा, इन्व्हेस्टेड राहण्याचा, अशी संधी अजिबात सोडू नये. अशा संधीमध्ये थोडेफार ॲटलिस्ट आपले जे 100 रुपये इन्व्हेस्ट करायचे असेल तर 20 रुपये तरी किमान अशा लेवल्समध्ये माणसाने इन्व्हेस्ट करावेत, गुंतवणूकदारांनी इन्व्हेस्ट करावेत आणि अशा संधीचा पुरेपूर फायदा घ्यावा. कारण एकदा ही अशी 2008 मध्ये एकदा अशी एक ऑपॉर्च्युनिटी मिळाली होती लेहमन क्रायसिसमध्ये. असं वाटलं होतं की बाबा जग संपलं, आता सगळं संपलं, फिनिश. पण काही नाही, पुढच्या वर्षी मार्केट पुन्हा रिकवर झाले आणि तेव्हा ज्या लोकांनी इन्व्हेस्ट केले त्यांचे आज 20 पटीपेक्षा जास्त पैसे झाले. एवढी मोठी संधी सेकंड टाइम एकदा मिळाली होती कोविड क्रायसिसमध्ये. तेव्हा सुद्धा त्या लोकांनी असं वाटलं होतं की आता म्हणजे काही उपयोग नाही, आता सगळं संपलं. तेव्हा सुद्धा पुढच्याच वर्षी मार्केट रिकवर झाली आणि लोकांचे पैसे त्यांनी म्युच्युअल फंड्समध्ये इन्व्हेस्ट केले, त्यांचे आज 5 पट झाले, 4 ते 5 पट झालेत चांगल्या म्युच्युअल फंड स्कीम्समध्ये. तसंच आता तेवढा फॉल झालेला नाही अजून, आता फक्त 15% मार्केट पडलेलं आहे. पण तसं काही फार काही घडलेलं नाही आहे की खूप असं काही मोठा फॉल यावा असं आत्ता तरी वाटत नाही आहे. म्हणजे मला मे बी नोबडी कॅन प्रिडिक्ट दॅट वे. पण आता ही जी संधी मिळाली आहे करेक्ट झालेली मार्केटची, यू शुड इन्व्हेस्ट, वन शुड इन्व्हेस्ट आणि यातून भरपूर रिटर्न्स तुम्हाला, पण 5 इयर्ससाठी इन्व्हेस्ट केले पाहिजे, नॉट लेस देन 5 इयर्स. आणि तुमचं ॲसेट ॲलोकेशन, तुमचं रिस्क प्रोफाईल सगळं चेक प्रॉपरली एका ॲडवायझरशी कन्सल्ट करून, म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर ॲडवायझरशी कन्सल्ट करून तुम्ही हे अशा प्रकारची इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे. तुम्हाला जर का रिस्क प्रोफाईल आणि ॲसेट ॲलोकेशनमध्ये काही मदत हवी असेल तर तुम्ही नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा. आमचा मोबाईल नंबर आणि ईमेल दिलेलाच आहे. आणि शेवटी डिस्क्लेमर सांगू तर मी की म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर ऑलवेज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड द ऑफर डॉक्युमेंट्स केअरफुली बिफोर इन्व्हेस्टिंग. बट आय विल स्टील सजेस्ट यू की अशा फॉलमध्ये थोडा तरी ॲडव्हान्टेज या फॉलचा घ्या आणि तुमच्याकडे असलेली रक्कम जी असेल त्यापैकी थोडी रक्कम तरी अशा फॉलमध्ये इन्व्हेस्ट करून त्याचा पुरेपूर लाभ घ्या. ॲट द एंड यू शुड ट्रस्ट युअर म्युच्युअल फंड ॲडवायझर, यू शुड ट्रस्ट विवेक मुळे, यू शुड ट्रस्ट ओम फायनान्शियल सर्व्हिसेस आणि यू शुड ट्रस्ट म्युच्युअल फंड्स. म्युच्युअल फंड सही है. थँक यू.